मित्रांनो, उमरामाळी स्टेशनवरती आलो आहे आणि अगीन गाडी काय अजून लागेल नाही, भरपूर वेळ केला आहे. तर या ठिकाणी आपले आदिवासी बांधव आहेत. हे उंबरमाळी गाव आहे. हे बघा, हे इकडे ज्या 2-4 घरा दिसत आहेत ना, तिकडं पहिले दारूची भट्टी होती. तर ते जे पिक्चरमध्ये आहे ना अनिल कपूर, तिकडं दारू प्यायला जायचं. आणि हे इकडं आहे ना, इकडून ट्रेन येते कसाऱ्यावरतून आणि हे इकडं आहे ना, निमा रस्ता उखडावून दिलाय. ते नवीन पटरी बिटरी उखडावले. कामगार काय आज येईल नाही, आज रविवार आहे त्याच्यामुळं सुट्टी. हे इकडं पुरा मुरुम आणून टाकलाय. या मुरुमाचं 2-3 ट्रॅक्टर आणून टाकलं. हे इकडं नवीन पटरीचं काम चालू आहे, उखडावेले नेहमी. तर गाडीची आगीन गाडीची वाट पाहतोय, पण गाडी येईना. मग इकडं ऊन खात बसलो होतो. म्हणलं मग काहीतरी व्हिडिओ बनवावा ना का. आता हाकायला आलाय तर पडत आला तर दे ना मागून ठोकून, एखादी चालूमध्ये असली तर. एका टायमाला बंदही करायलाच आहे, ती लाईन बंदच आहे आणि ही लाईन चालू आहे. सगळ्यांचं इकडं ध्यान लागून राहिले, कधी येईल कधी येईल ना का. 10:30 इडे वाचले. तिकडं 12 वाजता बोंबल मी. तिकडून 12 वाजता बोंबला का म्हणजे संध्याकाळी 4-5च वाजवले बा. कसं होतं कसं नाही ना का. ये बो पटक्यान त्याच्या आयला डोक्याचा ताण मिटून जाईल. मित्रांनो, मोकार गर्दी घाटकोपर स्टेशनला उतरलो. मोकार गर्दी त्याच्यावर आले, माडीवर आले. आता माडीवर बघतो, पश्चिमला जायचं काही तिला ऐकत बघावं लागेल. फोन करतो ना का एकामेकाला ठोकायचं. आता करतो एका मित्राला फोन, येणार घ्यायला येणार मला. बघा कोपरला मोकार गर्दी होते, हवा घ्यायला जागा नव्हते. भास्कर आयर घेतला तर भास्कर आयर म्हणायचा आईला. तिकडून येताना ना जंक्शनला जावा ना का डायरेक्ट इगतपुरी फास्टमध्ये. म्हणजे पया बघून जायचं, नंतर जायचं चेन्नईला. भास्कर भाऊ म्हणजे भास्कर भाऊनं सांगितलं, ते ऐकलं गेला चेन्नईला. इकडं आहे ना, मी पश्चिमला चालू आहे. पुरुषांसाठी प्रवेश, महिलांसाठी प्रवेश अशावर पाट्या लावलेल्या. आता याच्यातून जातो मी वरती जायचं. आता इथं मोठं तिकीट घ्यायला आहे मला ना. वालकोळींचा फोन येऊ राहिलाय, फोन उचलतो 1 मिनिटात. मित्रांनो, तरी कमी ध्यान घेतलं वरून गेलोय. आता माझा मेट्रोचा तिकीट जातो. आता मी काय मेट्रोचा काढतो पण आलो. मग तिकडनं सांगायचं ना. आता मग इकडे खाली उतरा लागेल. उतरलोय आता. ये आपण बरच्याच लाईनीला उतरलो होतो ना का. गेलो होतो मेट्रोचं तिकीट काढून परत गेलो असं मुंबईला. आलो रिक्षा स्टँडवर आलो. आता इकडून किती 10-15-20 तिकीट राहील. त्याच्यात ते मोकार डुबवितात काही पुढे नेऊन ठेवितात. द्या बा ना पैसे, थोडा जपून जायला लागेल. नंतर मागच्या टायमाला म्हणायचं 500 रुपये तिकीट. थोडासा जपून जायला लागेल. बघा हे इकडे टोके लागेलच सगळं. पोटा पाण्याची सोय करा. भूक लागली बघा. हे वडापाव नाश्ता घ्यायला आलो. आता नाश्ता करतो. या टायमाला चांगलं काम करू, याच्यावर केलं नाही आता काय फायदा नाही ना. लोकांचा विश्वास उडत चालला तुझ्यावरून. त्या टायमाला काय उपयोग नसतो असं. मित्रांनो, हे घाटकोपर आहे, नाशिकमध्ये बरोबर आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलोय. ही मराठी शाळा म्हणजे मुंबईची.
आतमध्ये जाऊ. कुठून इकडनं जायचं का?